नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स. आजपासून रत्नागिरीतील मेडिकल कॉलेज सुरू. पितृ पंधरवड्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन. आता उपलब्ध होणार उत्तम वैद्यकीय सुविधा. राज्यामध्ये सरकारी संस्थांचे आणि शाळांचे खासगीकरण. आता खासगी कंपनी चालवणार शाळा. MBBSला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष देत मंजिरी वानिरे यांची 32 लाखांना फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी रायगड पोलिसांच्या ताब्यात. आणि बालविवाह करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी दिली माहिती. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरीत अखेर मेडिकल कॉलेज सुरू झालंय. गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेलं मेडिकल कॉलेज होणार की नाही या चर्चांना आता पूर्णविराम देण्यात आलाय. आजपासून रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या मेडिकल कॉलेजचा श्रीगणेशा झालाय. या कॉलेजमध्ये आजपर्यंत 100 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पितृ पंधरवड्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे. महाविद्यालयातील कामाला अंतिम हात देण्याचं काम सुरू आहे. मुलांच्या राहण्याची व्यवस्था शासकीय अध्यापक महाविद्यालयात करण्यात आली आहे. 100 विद्यार्थ्यांची क्षमता या मेडिकल कॉलेजची आहे. देशभरातील 15, राज्यातील 85 आणि कोकणातील 5 विद्यार्थी या ठिकाणी आहेत. या मेडिकल कॉलेजमुळे आता रत्नागिरीकरांना चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकतील. मला अतिशय अभिमान आहे की अत्यंत खडतर प्रयत्नानंतर हे महाविद्यालय रत्नागिरी जिल्ह्यात सुरू होतं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की हे महाविद्यालय सुरू झाल्याने रत्नागिरीचा लौकिक हा पूर्ण देशात आणि जगभरात पोचेल आणि एक अतिशय उत्कृष्ट असं मेडिकल कॉलेज या जिल्ह्यात सुरू होईल. याचबरोबर मेडिकल कॉलेज सुरू झाल्यामुळे 100 विद्यार्थ्यांना तर MBBSचं ट्रेनिंग मिळेलच, परंतु इथलं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे या सिव्हिल हॉस्पिटलचंही श्रेणीवर्धन होण्यास मदत होईल आणि या जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांनाही उत्तम आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा निश्चितच मिळेल. हे कॉलेज NMCने 100 ॲडमिशनसाठी मंजूर केलेलं आहे. यावर्षी पहिली बॅच 100ची ॲडमिट झालेली आहे. कालांतरानं प्रत्येक वर्षी 100 असे 500 विद्यार्थी या कॉलेजमध्ये ॲडमिट होतील. शेवटची बॅच येईल त्यावेळेला पहिली बॅच पासआउट होईल. असे कुठल्याही क्षणी या महाविद्यालयात 500 विद्यार्थी शिकत असतील. 100 ॲडमिशन्समध्ये शासकीय नियमाप्रमाणे 85 महाराष्ट्रातील आणि 15 पूर्ण देशातील असा कोटा आहे. ऑल इंडियामधून सुद्धा कधी महाराष्ट्रीयन मुलं येतात, कारण तो कोटा सगळ्यांसाठीच आहे. यावर्षी 85 महाराष्ट्रात जी मुलं आली त्यामध्ये 5 मुलं कोकणातली दिसतात, म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतली. त्यातली 4 रत्नागिरीतली आणि 1 सिंधुदुर्ग. मधील मुलांना कालांतराने आपल्या जिल्ह्यातच MBBS करण्याची संधी मिळेल. पहिल्या वर्षात जरी संख्या कमी दिसत असली तर ती हळूहळू जसा याबाबत प्रचार प्रसार होईल तशी ही संख्या निश्चितच वाढेल. त्यामुळे मुलांना रत्नागिरी सोडून बाहेर जाण्याची वेळ येणार नाही. आपल्या जिल्ह्यातच आपल्या गावातच त्यांना हे शिक्षण घेता येईल. दुसरी बाब म्हणजे मेडिकल कॉलेज जेव्हा होतं तेव्हा इथलं जे जिल्हा सामान्य रुग्णालय असते ते या मेडिकल कॉलेजला संलग्नित होतं आणि हे संलग्नित झाल्यानंतर आमचे जे डॉक्टर्स आहेत ते तिथेही सेवा देतात आणि त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो आणि एका अर्थानं त्या रुग्णालयाचं श्रेणीवर्धन होतं आणि हे आपल्याला येणाऱ्या काही काळात निश्चित दिसून येईल. राज्यामध्ये सरकारी संस्थांचे, शाळांचे खासगीकरण केले जात आहे. शाळांमध्ये पायाभूत सुविधा वाढाव्यात आणि सरकारी शाळांचा विकास व्हावा यासाठी शाळा आता खासगी कंपनी, उद्योग समूह यांना चालवण्यासाठी दिल्या जाणार आहेत. या माध्यमातून शाळांच्या विकासासाठी त्यांच्याकडील CSR निधीचा वापर करता येईल. तसेच या समूहांना आपल्या आवडीच्या नावाप्रमाणे शाळांच्या नावापुढे आपले नावही देता येणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं देखील आता समोर आलंय. राज्यामध्ये एकूण 62,000 सरकारी शाळा आहेत. शालेय शिक्षण विभागाकडून या सरकारी शाळा विकासांसाठी इतर कंपन्यांना दत्तक देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर आता शिक्कामोर्तब झाला असून लवकरच सरकारी शाळा खासगी केल्या जाणार आहेत. या निर्णयावर आता विविध स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
तर मालवण मतदारसंघातील नागरिकांना राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारनं दिलेल्या आश्वासनानंतर आणि आश्वासने पूर्ण करण्यात आलेल्या अपयशावर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत होऊ दे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी विरोधकांवर टीका करत विरोधकांनी केव्हा ते सांगा मी चर्चेला सामोरे जाईन अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे। गेल्या 9 वर्षांमध्ये भाजपच्या सरकारच्या माध्यमातून जी आश्वासनं दिलेली होती ती कुठलीही आश्वासनं पूर्ण झालेली आहेत आणि त्यामुळे जनतेच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाला व्यासपीठ देण्यासाठी आम्ही हा होऊ दे चर्चाचा कार्यक्रम आणि जनतेचे प्रश्न हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये करणार आहोत आणि कुडाळ मालवणची सुरुवात आजपासून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण करणार आहोत। खरं तर गेल्या 9 वर्षामध्ये 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये आले काय, महागाई कमी झाली काय, बेरोजगारी कमी झाली काय, डिझेल पेट्रोलचे दर कमी झालेत काय, त्याचबरोबर गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जी आश्वासनं दिली होती आपल्याला माहिती असेल की चांगली आरोग्य यंत्रणा या ठिकाणी पुरवून सांगितलं होतं। एसटीच्या कर्मचाऱ्यांना आम्ही सरकारी सेवा घेणार म्हणून सांगितलं होतं, भाताला बोनस देतो म्हणून सांगितलं होतं। असे अनेक प्रश्न आहेत। आज कंत्राटी कर्मचाऱ्यांना आपण 1.5 लाख शासकीय पदांची भरती करतो म्हणून सांगितली आणि असे अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न आज लोकांच्या मनामध्ये आहेत आणि त्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम आम्ही होऊ दे चर्चेच्या माध्यमातून करतो। एकंदरीत काल आपल्या कार्यक्रमानंतर मालवणचे तालुकाध्यक्ष भाजपचे चिंदरकर यांनी म्हटलं की आम्हीही याला प्रत्युत्तर देऊ, त्याकडे कसं काय? निश्चितपणे प्रत्येकाला धोका आहे आणि मी आमदार म्हणून गेल्या 9 वर्षामध्ये काय काम केलं आणि मी किती लोकांना निवेदन दिले आणि किती लोकांना फसवणुकीचं म्हणणं असेल तर निश्चितपणे ते घ्या आणि त्या चर्चेला मी सुद्धा सामोरे कुठे येण्यास तयार आहे। रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यातील ठोंबरेवाडी येथील वसंत ठोंबरे यांच्या राहत्या घरी पहाटे चोरानं चोरी केली आहे याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आली। ठोंबरेवाडी येथील वसंत ठोंबरे यांच्या घरी 1 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील खिडकीची लोखंडी ग्रिल कापून प्रवेश केला। त्यावेळी चोरी करण्याआधी चोरट्यांनी बॅटरीच्या सहाय्याने आतील रूमची पाहणी केली आणि त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा कपड्याने पद्धतशीर झाकून घेतला। त्यानंतर घरात प्रवेश करून रूममधील कपाटाची झाडझडती केली आणि 2 रूममधील हँगरला लावलेले कपडे काढून त्यामध्ये काही आहे का हे पाहून कपडे हॉलमध्ये टाकून निघून गेले। यावेळी एका पाकिटात 2 ते 3 हजार रुपये, 2 ATM कार्ड, कंपनीचं ओळखपत्र, 4 चाकीचा परवाना, गाडीचे RC बुक घेऊन हे चोरटे पसार झालेत। याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। तर बातमी आहे रायगडमधीलच। MBBSला ॲडमिशन मिळवून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला रायगड अलिबागच्या स्थानिक गुन्हे शाखेने पश्चिम बंगाल येथून जेरबंद केलाय। मंजिरी अभिजित वानिरे हिला MBBSला प्रवेश मिळवून देतो असं सांगून तिच्याकडून 32,50,000 रुपये रोख रक्कम घेऊन आरोपी पसार झाले होते। स्थानिक गुन्हे रायगड शाखेच्या पथकानं या गुन्ह्यातील 7 आरोपींपैकी 4 आरोपींना अटक केली आहे। मंजिरी वानिरे यांनी आरोपींना 32,50,000 रुपये रोख दिले आणि त्यानंतर आरोपींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद असल्यानं आपली फसवणूक झाली असल्याचं मंजिरी वानिरे यांच्या लक्षात आलं। त्यांनी त्वरितच या बाबतीची माहिती पोलिसांना दिली। त्यानंतर रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तपासाची चक्र फिरवत सौरभ सौम्यदास, सोमेन सुधांशु मन्ना, सोमेश वीरेंद्रनाथ बीरा, अभिषेक कुमार, दिलीप रज्जाक यांना अटक केलाय। सोबतच गुन्ह्यात वापरलेली 5 लाख किमतीची स्कॉर्पिओ, मोबाईल आणि 20 लाख रुपये रक्कम देखील जप्त केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। इंडेकवरती जो स्कोर आलेला होता त्या स्कोर बघून त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला तुमच्या मुलीला मेडिकल सीट मिळवून देऊ। त्या आधारावरती त्यांना विश्वास दिला की आमचे अथॉरिटीशी संबंध आहेत आणि त्यांचे भेटण्याचे ठरलं आणि अलिबागमध्ये त्यांना बोलवलं आणि अलिबाग मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देतो असं म्हणून 32 लाख रुपये त्यांच्याकडून रोख जी आहे ती रक्कम घेतली आणि हे लोक पळून गेलेले होते। लोकल क्राईम ब्रांच अलिबाग यांच्या टीमनी PSI शिर्के आणि त्यांच्या टीमनी तिकडे वेस्ट बेंगॉलला जाऊन 7 पैकी 4 आरोपींना पकडण्यात आलेलं आहे आणि 20 लाख रुपयाची कॅश जी आहे रिकवर केलेली आहे आणि ती गाडी वापरली होती ती सुद्धा रिकवर केलेली आहे।
यामध्ये हेच दिसून आलेलं आहे की त्यांनी जे आहे अलिबाग किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे गुगल सर्च करून हे केलेला होता की एक कॉलेज तिथे आहे आणि तशा पद्धतीने ते जे कंप्लेनंट आहे त्यांच्या मुलीसाठी त्यांनी ॲडमिशनसाठी वायदा केलेला होता. मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलाय. रविवारपासून नव्या वेळेनुसार रेल्वे गाड्या धावणार आहेत. यात CST मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस, मडगाव CST जनशताब्दी एक्सप्रेस, मडगाव CST तेजस एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम LTT नेत्रावती एक्सप्रेस, मडगाव LTT एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. CST मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस CST मधून रविवारपासून रात्री 11:05 ऐवजी रात्री 11 वाजता सुटेल. मडगाव CST जनशताब्दी एक्सप्रेस CST ला रविवारपासून रात्री 11:30 ऐवजी 11:55 सुटेल. मडगाव CST तेजस एक्सप्रेस रविवारपासून रात्री 11:55 ऐवजी रात्री 12:20 CST ला पोहोचेल. नेत्रावती एक्सप्रेस LTT ला रविवारपासून दुपारी 4:46 ऐवजी सायंकाळी 5:05 पोहोचणार आहे. एर्नाकुलम LTT दुरांदो एक्सप्रेस, मडगाव LTT एक्सप्रेस, करमाळी LTT वातानुकूलित सुपरफास्ट एक्सप्रेस, रोहा दिवा मेमू, CST मंगळूर एक्सप्रेस तसेच LTT वरून उत्तर आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात देखील बदल झाल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली असून याची नोंद घेण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे. बालविवाह रोखण्यासाठी पेण तालुक्यामध्ये बालविवाह करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पेण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी दिली आहे. पेण पनवेल खालापूर तालुक्यातील आदिवासी भागात बालविवाह रोखण्यासाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासी समाजाचे कार्यकर्ते सुनील वाघमारे यांनी पुढाकार घेत मंगळवारी 3 ऑक्टोबर रोजी ग्रुप ग्रामपंचायत कारमाली हद्दीतील हेटवणे आदिवासी वाडी येथे बालविवाह प्रतिबंधक कायदा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रदीप सोळसकर, पेण तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अपर्णा पवार, कारमाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ममता वैद्य आदी उपस्थित होते. यावेळी बालविवाहामुळे गरोदर माता आणि नवजात बालकांवर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी डॉक्टर अपर्णा पवार यांनी मार्गदर्शन केले. तर संतोष ठाकूर यांनी आदिवासी तरुणांनीच बालविवाह प्रतिबंधात्मक जनजागृतीची मोहीम हातात घेतल्याने इतर वाड्या वस्त्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यासाठी ग्राम संवर्धनाच्या वतीने सहकार्य करण्याचं आश्वासित केलंय. पूर्वीपेक्षा सुद्धा हे अलीकडं थोडं मोबाईलचं फॅड वाढलेलं आहे. त्या मोबाईलच्या फॅडमुळं मुली आणि मुलं आई वडिलांचं ऐकत नाही. ते स्वतःहून पळून जाऊन काहीतरी लग्न वगैरे असं करतात आणि त्याच्यातून मग पुन्हा आई वडिलांना नाही लागानं लग्न लावणं हा प्रकार होतो. आणि मग त्याच्यातून बरेच मेडिकल कॉम्प्लिकेशन्स होते. मॅडम ते सांगते तुम्हाला. परंतु कायद्यानं हा 18 वर्षाच्या आत मुलगी आणि 21 वर्षाच्या आत मुलगा ह्या दोघांनी जर विवाह केला तर तो बेकायदेशीर आणि बालविवाह पकडला जातो. बालविवाह प्रतिबंधक आहे. भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते विशाल परब यांचा वाढदिवस 15 ऑक्टोबर 2023 रोजी मोठ्या उत्साहात दिमाखात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी तसेच कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यावेळी 9 ऑक्टोबरला प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचं कीर्तन होणार असून 15 ऑक्टोबरला सावंतवाडी जिमखाना मैदानावर सुप्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांचा बहारदार संगीताचा कार्यक्रम होणार आहे. या निमित्तानं विविध उपक्रमांनी आयोजित अशा विशाल अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. येत्या 9 ऑक्टोबरला महाराष्ट्र राज्यातील वारकरी जनतेचे अतिशय आवडते कीर्तनकार हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा भव्य दिव्य कार्यक्रम प्रथमतःच कोकणातील आपल्या कुडाळ तालुक्यामध्ये होत आहे. आणि या कीर्तन कार्यक्रमाचं यावेळेचं निमित्त आहे ते अर्थातच आमचे मित्र भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे नेते प्रतिजीय व्यावसायिक सन्माननीय विशाल परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या विविध कार्यक्रम सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, या प्रकारचे कार्यक्रम साजरे होणार आहेत. आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ या इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
कार्यक्रमाने कुडा येथे होणार आहे. 9 तारीखला संध्याकाळी 5 वाजता आपल्या कुडा उद्यमनगर येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर या सभागृहामध्ये हा भव्य दिव्य अशा कीर्तनाचा कार्यक्रम विशाल परब मित्रमंडळ आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन माजी खासदार आणि कुडा मालवण विधानसभेचे प्रभारी सन्माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. यानंतर येत्या आठवड्याभरात म्हणजे अर्थातच 15 ऑक्टोबरपर्यंत विशाल परब यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांपर्यंत विविध उपक्रम शैक्षणिक असतील, सामाजिक असतील, आध्यात्मिक असतील संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साजरे होणार आहेत. सध्या पावसाची शक्यता बघता खरं म्हणजे हा कार्यक्रम आम्हाला एस.टी. डेपो च्या भव्य मैदानावर घ्यायचा होता, जेणेकरून किमान 50,000 प्रेक्षक त्या ठिकाणी समावू शकतील अशा रीतीचा कार्यक्रम आम्हाला घ्यायचा होता. परंतु पावसाची शक्यता बघता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात मोठं जे सभागृह आहे ते अर्थातच आपलं वासुदेवानंद ट्रेड सेंटर आहे आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. या कार्यक्रमाला किमान 15,000 ते 20,000 रसिक प्रेक्षक, त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील जे वारकरी आहेत आमचे ते देखील या कार्यक्रमात सहभागी होतील. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित कृषी महाविद्यालय आचळोली महाडच्या कृषी दूतांनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2023-24 अंतर्गत या कृषी दूतांनी कृषी प्रदर्शन आणि रानभाज्या प्रदर्शन रोहा येथील फौजी आंबवडे येथे आयोजित केले होते. विविध अवजारे, विविध रानभाज्या, पिकांवर पडणारे रोग, रोग नियंत्रण आणि व्यवस्थापन, कीटकनाशके, बुरशीनाशके, त्यांचं प्रमाण, वापरताना घ्यायची काळजी, गाय, म्हैस आणि शेळ्या यांच्या विविध जाती, त्यांची वैशिष्ट्ये, भातांच्या फळपिकांच्या विविध जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये, वेलवर्गीय भाज्यांची माहिती याविषयी कृषी माहिती केंद्रामार्फत कृषी दूतांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाडचे तहसीलदार शितोळे, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, सरपंच, विद्यार्थी, शिक्षक, गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न कृषी महाविद्यालय आचळोली यांचा जो रावे प्रोग्राम आहे त्या कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणी कृषी माहिती केंद्र आणि रानभाज्यांचं प्रदर्शन या छोट्याशा कार्यक्रमाचं आयोजन रावेच्या विद्यार्थ्यांनी आणि कृषी महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला या ठिकाणी प्राचार्य सरांनी आमंत्रित केलं होतं. मी एक स्वतः कृषी पदवीधर असल्यामुळे मी आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवलेली आहे. रावेच्या विद्यार्थ्यांनी जवळपास 3 ते 4 महिने या गावामध्ये कृषीदूत म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. तसेच कृषीविषयी लोकांना जास्तीत जास्त जागरूक करणे यासाठी अतिशय उत्कृष्ट कामगिरी या कृषीदूतांनी केलेलं आहे. कृषी महाविद्यालयाला त्या निमित्ताने मी खूप असे शुभेच्छा देतो. महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच आमचे कार्यक्रम अधिकारी संकपाळ सर, गुले सर, पवार मॅडम यांनी उपस्थित लावले याबद्दल सर्वांचे आभार. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित कृषी महाविद्यालय आचळोली महाड येथे चतुर्थ विद्यार्थी ग्रामीण जागरूकता कार्यान्वयन अंतर्गत आज कृषी माहिती केंद्र उद्घाटन आणि रानभाज्या प्रदर्शनचं आज आयोजन केलं होतं. तर त्यामध्ये विविध अवजारे दापोली विद्यापीठाने जे विकसित केलेले आहेत ती विविध अवजारे शेतकऱ्यांपर्यंत पोचावी यासाठी आमचे कृषीदूत विद्यार्थी आहेत चतुर्थ वर्षाचे, त्यांनी खूप माहिती सांगितली. तसेच रानभाज्या प्रदर्शनही ठेवलं. तर ते रानभाज्या प्रदर्शनमध्ये जे आपल्या आहेत आपल्याला माहितीच आहेत, पण आपल्याला माहिती नसतं की याचे आरोग्यदायी फायदे तसेच ह्याची करण्याची पद्धत. तर ती आज विद्यार्थ्यांनी आज फौजी आंबवडे येथील गावकऱ्यांना, ग्रामस्थांना चांगल्या प्रकारे त्याची माहिती दिली. त्यामुळे मी पूर्ण आमचे कृषी महाविद्यालय चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी, कृषीदूत सगळ्यांचे मी खूप खूप आभारी आहे. आत्माराम ठाकूर मिशन संचलित जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पिरकोन गावचे समाजसेवक विलास गावण यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन झाले. तसेच महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकूर, शिक्षक पालक संघटनेच्या सदस्या प्रणाली पाटील आणि मुख्याध्यापिका निकिता म्हात्रे उपस्थित होत्या.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच गांधीजींच्या विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले। स्वच्छ भारत अभियान अंतर्गत संपूर्ण देशासह राज्यात 1 तास स्वच्छतेसाठी ही मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यातल्या पाली शहरात देखील पाली नगरपंचायत आणि डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पाली शहरातील श्री बल्लाळेश्वर मंदिर परिसर, पाली पोलीस ठाणे परिसर, दिवाणी न्यायालय परिसर, पाली तहसीलदार कार्यालय, पाली बस स्थानक, मासळी बाजार तसेच विसर्जन घाट अशा अनेक ठिकाणांची स्वच्छता यावेळी करण्यात आली। यावेळी श्री सदस्य आणि पाली नगरपंचायतच्या नगराध्यक्षा प्रणाली शेळके, उपनगराध्यक्ष आरिफ मणियार, सर्व सभापती, सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी तसेच कर्मचारी, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्वच्छता अभियानात तहसीलदार उत्तम कुंभार, मुख्याधिकारी विद्या येरुणकर, सभापती सुधीर भालेराव, नगरसेवक विनायक जाधव आदींनी सहभाग घेतला। स्वच्छ व विकसित देशाची कल्पना होती। महात्मा गांधींनी गुलामगिरीतून भारत मातेला मुक्त करून स्वतंत्र मिळवून दिले। आता भारत मातेला अस्वच्छतेतून मुक्ती देऊन देशाची सेवा करणे आपले आद्य कर्तव्य आहे। मी शपथ घेतो की मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागृत राहील आणि त्यासाठी वेळही देईल। दरवर्षी 100 तास म्हणजे प्रत्येक आठवड्यातून 2 तास श्रमदान करून स्वच्छतेचा या संकल्पाला पूर्ण करीन। मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करून देणार नाही। आपण पूर्ण महाराष्ट्रभर जो स्वच्छता अभियान राबवलं जात आहे त्या अनुषंगानं आज पाली शहरामध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आणि आमच्या प्रशासनाच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवलेली आहे। तर ही मोहीम अशीच आपण एका दिवसापुरती न ठेवता कायम आपल्या सवयीमध्ये अंगीकारून आपलं कार्यालय, आपला परिसर आपण जिथे राहतोय त्या परिसरामध्ये कशी स्वच्छता राहील या पद्धतीने आपण प्रयत्न करायला हवं। पाली पोलीस स्टेशन आवारात पाली पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच कर्मचारी तसेच डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यामार्फत आज पोलीस ठाणे आवारात सर्वांमार्फत स्वच्छ भारत अभियान राबवण्यात आले। तसेच पोलीस स्टेशनचा परिसर स्वच्छ करण्यात आला। अशा प्रकारचे काम आम्ही नेहमीच करू किंवा करत आलेलो आहोत। हे मिशन स्वच्छता 2.0 आहे। तर पंतप्रधान झाल्यानंतर सर्वाधिक महत्त्व त्यांनी जर कुठल्या विषयाला दिलं असेल तर ते महत्त्व त्यांनी ह्या देशाच्या स्वच्छतेला दिले। ह्या देशाला स्वच्छतेची संत मांदिळेची रावसाहेब परंपरा आहे, ज्याच्यामध्ये स्वतः महात्माजी गांधी होते की ज्यांनी म्हणजे घर स्वच्छ, आळी स्वच्छ, गाव स्वच्छ आणि देश स्वच्छ अशी एक संकल्पना त्यांच्या कार्यकाळात राबवली होती। महाराष्ट्र ललांभूत आहे या गोष्टीला की ज्यांनी स्वतःच्या कीर्तनातून स्वच्छतेचा मूलमंत्र ज्यांनी ह्या पूर्ण उभ्या देशाला दिला ते संत गाडगे महाराज यांनी आपल्याला एक वेगळी दिशा या संदर्भात कित्येक वर्षापूर्वी दिलेली आहे। आणि अभिनंदन करावं तेवढं कमी आहे केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं की पूर्वसुरींनी आखून दिलेल्या अत्यंत चांगल्या विचारांच्या आणि चांगल्या गोष्टींकरता हा स्वच्छता पंधरवडा जाहीर झाला। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील माड्याची वाडी राईवाडी येथील दशावतार कलाकार महेश धुरी आणि त्यांचा मुलगा बाल दशावतार कलाकार ओमकार धुरी यांनी गणेशोत्सवात विशेष देखावा साकारलाय। या देखाव्यात नंदी बाप्पाला आपल्या खांद्यावर घेऊन चाललेत असं दाखवण्यात आलंय। यंदा धुरी कुटुंबियांच्या निवासस्थानी 17 दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान झालेत। तर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात साखर चौथ गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विराजमान केलेल्या या बाप्पांचे 1.5 दिवसांनी विसर्जन करून शिस्तबद्ध अशा मिरवणुका काढून या बाप्पांना निरोप देण्यात येतो। पेण तालुक्यातील खासगी आणि सार्वजनिक अशा जवळपास 200 ते 250 गणेश मूर्ती विराजमान करण्यात आल्या होत्या। यावर्षी बाप्पांच्या मिरवणुकीसाठी
पावसाने देखील साथ दिल्यानं गणेश भक्तांनी अगदी थाटामाटात शिस्तबद्ध पद्धतीनं नाचत गात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला। श्री गणेश मित्र मंडळ कुंभाराळी, अष्टविनायक मित्र मंडळ, ओरिजिनल अष्टविनायक मित्र मंडळ, कासाराळी, कौंडालतळे, कोळीवाडा, समृद्धीचा राजा आदी गणेश मित्र मंडळांचे देखावे आणि मूर्ती सजावट आकर्षण बनले होते। या बाप्पांच्या मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।